म्हणजे ज्या काही युरोपमध्ये काहीही नव्हतं, म्हणजे अतिशय हे होतं, त्या काही भारतामध्ये एक राणी राज्य करत होती, लोकशाही बऱ्याच प्रमाणात होती. होय. सो तो प्रोग्रेसिव्ह काय आपल्या देशात अगदी नक्की अगदी. होता. आणि ती राणी तिचं धाडस, तिचा छोटा पुत्र म्हणजे सिंहासनावर बसवून राज्य करणं, हे तर त्याच्यामध्येच होतंच. पण अजून एक मुद्दा मला अधोरेखित करावा असं वाटतं की एका राणीकडनं अनुशासित होणं, म्हणजे तिचं मंत्रिमंडळ असेल किंवा बाकी सगळं जे तिचं पूर्ण राज्य असेल, तर एक स्त्री आमची राज्यकर्ती आहे, राज्याची प्रमुख आहे, हा Accept स्वीकार. करणं, हो. हां, म्हणजे आपण बघतो की अनेक देशांमध्ये असेल, इतर ह्याच्यामध्ये, की खूप स्त्रियांना झगडावं लागलं बरोबर. की मला तुम्ही राज्याचा प्रमुख म्हणून स्वीकारा. अनेकदा त्यांचे खून पाडले गेले, त्यांचा स्वीकार झाला नाही, त्यांची राज्यसत्ता ही रात्रीतनं उलथवून टाकण्यात आली. पण भारतामध्ये तसं दिसून येत नाही. त्या राज्याशी जी निष्ठा होती या सगळ्या लोकांची, ती सुद्धा खूप छान प्रकारे हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कारणीभूत ठरली. आणि म्हणून राणीचं म्हणजे प्रशासन कौशल्याचं होतंच, पण संस्कृतमध्ये खूप छान सुभाषित आहे की योजकच तत्र दुर्लभा. सगळं असतं पण योजना करणारा आणि ह्या सगळ्या रत्नांना एकत्र आणणारा दुर्लभ असतो. तर हे अतिशय हा दुर्लभ गुण इथल्या राण्यांमध्ये, प्रशासिकांमध्ये होता, जेणेकरून त्यांनी धुरंधर असे सेनापती असतील, बुद्धिमान असे मंत्री असतील, हे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. स्वतःचा इगो कुठेही आड नव्हता. म्हणजे अनेकदा आपल्याला दिसतं की राणी पुन्हा एकदा विनंती करते की आता तू रुसून बसू नकोस, परकीय म्हणजे आक्रमण आता उमऱ्यापर्यंत येऊन पोचलं आहे. राणी पद्मिनी असेल किंवा अनेक राण्या अशा आहेत की आता तू मतभेद बाजूला सोड आणि तुझी निष्ठा किती आहे तू दाखवून दे आणि तू माझ्याबरोबर चल लढायला. हा शहाणपणा ह्या सगळ्यांमध्ये जाणवतो. आणि तुम्ही आता जे बोलला त्याच्यातनं एक सुचलं की हे अचानक नाही होऊ शकत. म्हणजे राणी म्हणजे ती राज्यावर आली तर ते गुण येत नाही. त्यांचं अपब्रिंगिंग हे कुठल्याही मुलापेक्षा वेगळं झालेलं नसेल. नाही, ते मुलीसारखंच झालेलं होतं. कारण मुलींच्या हातात शस्त्र, मुली घोड्यावर, ही संस्कृतीच आहे. त्याच्यामुळे मी अनेकदा हे म्हटलं की राजाने त्याच्या मुलीला मुलीसारखंच वाढवलं. मुलाची तुलना इथे येतच नाही. करायलाच मुलगा नको. मुलगी बरोबर. तो माणूस म्हणूनच त्यांना योद्धा होत्या त्या.